नमस्कार मंडळी, मराठी फूड कॉर्नरमध्ये आपलं सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहात एकदम स्वस्तामध्ये मावा पेढा कसा बनवायचा. अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने हा पेढा बनवलेला आहे, एकदम मार्केटसारखा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तर चला मग पटापट हा पेढा बनवायला आपण स्टार्ट करूया. तर यासाठी आपल्याला 200 ग्रॅम मावा घ्यायचा आहे. मावा मी बारीक करून घेतलेला आहे. मावा अशा प्रकारे किसून घेतल्यामुळे जास्त वेळ नाही लागणार. एक पॅन घ्यायचं आहे, पॅनमध्ये 1 चम्मच तूप टाकायचं आहे आणि यातच आपल्याला बारीक केलेला जो मावा आहे तो घालायचा आहे आणि लो फ्लेमवर हे आपल्याला परतून घ्यायचं आहे. मार्केटमधून पेढा आणायचं म्हटलं की त्यात काय घातलेलं असतं तर काही माहिती नसतं. तर आपण अशा प्रकारे घरी बनवून खाल्लं तर आपल्याला माहिती असतं आपण त्यात काय घालतो आहे आणि हेल्दी पण असतं घरचं बनलेलं. वेलची पूड घालून हे मिक्स करून घ्यायचं आहे. एकदम साधी आणि सोपी आणि हेल्दी अशी रेसिपी आहे ही. 2 ते 3 मिनिट मिक्स करून झाल्यानंतर यात आपल्याला केशरचं दूध घालायचं आहे. केशरचं दूध मी पहिलेच रेडी केलेलं होतं. थोड्या गरम दुधामध्ये केशर घालून ठेवलेले होते आणि हे आता दूध आटेपर्यंत आणि मिश्रण घट्ट होईपर्यंत आपल्याला मिक्स करत राहायचं आहे. फ्लेम इथे पण आपल्याला लोच ठेवायची, नाही तर हे मिश्रण जे आहे ते जळून जाईल. आणि आपण बघू शकता की मिश्रण आता घट्ट झालेलं आहे. तर हे आता आपल्याला एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे आणि थोडं थंड होऊ द्यायचं आहे. आणि थंड झाल्यानंतर यात साखर जी आहे ती वाटून ठेवलेली आहे मी, ती साखर घालूया. साखर आपण आपल्या चवीप्रमाणे कमी जास्त घालू शकता. खूप जास्त नाही घालायची, नाही तर हे मिश्रण जे आहे ते पातळ होऊन जाईल. अगदी थोड्या थोड्या प्रमाणात घाला आणि मिक्स करत राहा, म्हणजे आपल्याला कन्सिस्टन्सी जी आहे ती कळेल. कारण हे खव्याचं जे मिक्सचर आहे ते गरम आहे. जास्त साखर जर घातली आपण तर साखरेला पाणी सुटेल. अगदी हलकं गरम असतानाच हे मिश्रणात साखर घालायची आणि मिक्स करून घ्यायचं आहे. आपण बघू शकता की हे मिक्सचर जे आहे ते रेडी झालेलं आहे. आणि आता पेढा बनवण्यासाठी अशा प्रकारचा चम्मच वापरायचा आहे आपल्याला, जेणेकरून जी पेढ्याची साईज आहे ती सारखी येईल. म्हणजेच कोणता पेढा छोटा आणि कोणता पेढा मोठा होणार नाही. अशा प्रकारे चम्मचमध्ये घालून हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. आणि आपण ही रेसिपी कोणत्याही सणासुदीला बनवून खाऊ शकता. आता सगळे सण स्टार्ट होणार आहे, तर आपण ही रेसिपी एक वेळेस जरूर ट्राय करून बघा. अगदी खूपच कमी वेळात हा पेढा तयार होतो. अशा प्रकारे आपल्याला रोल करून घ्यायचं आहे. आपण बघू शकता मस्त गोल पेढा तयार झालेला आहे. बोटाने हलकं दाबायचं आहे. आपण बघू शकता अशा प्रकारे. अशाच प्रकारे आपल्याला बाकीचे सुद्धा बनवून घ्यायचे आणि त्याला डेकोरेट करण्यासाठी त्यावर आपण पिस्ता, काजू, बदाम कोणतेही ड्रायफ्रूट्स वापरू शकता. आणि आपण बघू शकता एकदम स्वस्तात मस्त अशी रेसिपी तयार झालेली आहे आणि तितकीच टेस्टीसुद्धा आहे. एकदम मार्केटसारखा मावा केसर पेढा रेडी आहे. आपण ही रेसिपी जरूर ट्राय करा आणि आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तर चला मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत बाय बाय. खात राहा, खुश राहा आणि मस्त राहा.